तर सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या चौकशी संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। तर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू। हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान। याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे। हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत। त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही। रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली। तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो। त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सूडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते। शक्ती प्रदर्शन नाही आहे, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही, तो प्रेमही असतं, नातीही असतात। त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय? या देशात अजूनही लोकशाही आहे हो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।